अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थोडीशी शेव टाकून घेऊ, लिंबू साईडला. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, स्वादिष्ट मेनू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ओली भेळ बनवणार आहे. तर त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलंय मी तुम्हाला दाखवते. कैरी घेतली आहे, टोमॅटो 2 टोमॅटो, 2 कांदे, फरसाण घेतलंय, थोडं शेव घेतली आहे आणि एक अजून आलू शेव घेतलेली आहे. आता मसाल्यांमध्ये आपण बघून घेऊ. गरम मसाला, मिरची पावडर आणि पेरी पेरी मसाला. आता हा चाट मसाला आणि हा पेरी पेरी मसाला हा आहे आणि चिंचेचं पाणी, लिंबू. सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण, हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि आता हे मुरमुरे पण घेतलेत अर्धा किलो. तर या मुरमुरे हे मुरमुरे ना चाळून घ्यायचे, त्याच्यात त्यांना बारीक पिठासारखं निघतं म्हणून ते चाळून घेतलेत. कांदे टाकून घेतोय आपण, बारीक कट केलेला कांदा. दोन टोमॅटो कट केलेले, बारीक कट केलेले टोमॅटो घेतोय. कैरी घेतली आहे, मस्त कच्ची कैरी घेतली आहे. एक कैरी कापून घेतली आपण. ही रतलामी शेव आहे 1 वाटी, ती घेतोय आपण आता. नंतर हे मिक्स फरसाण, नंतर ही आलू भुजी आहे बारीक शेव, ती टाकून घेतोय आपण. आता आपण सुके मसाले घेतोय चवीनुसार. तर हा गरम मसाला घेतलाय 1 चमचा, पेरी पेरी मसाला घेतलाय 1 चमचा, तोही आपण आता ओतून घेतोय. मिरची पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, चाट मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण. चवीनुसार मीठ टाकतोय. आणि ही चिंच गुळाचं पाणी केलेलं आहे आपण, तेही टाकून घेणार आहे. मस्त आता सर्व मिश्रण आहे ना आपण हातानेच मिक्स करून घेणार आहे. मस्त चटपटीत भेळ आपली तयार झालेली आहे. मधल्या वेळेस भुकेसाठी ना असं झटपट होणारा पदार्थ तुम्ही नक्की बनवा, खूप छान होणार आहे आपली भेळ. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. अर्धा लिंबू पिळून घेतोय आपण आता. छान मिक्स करून घेतलंय मोठ्या भांड्यात, जेणेकरून सर्व आपले मसाले ना त्यांना लागले पाहिजेत मुरमुऱ्यांना. अजून मिक्स करून घेऊ. हे बघा, आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेळ तयार आहे आपले. आता आपण प्लेटिंग करून घेऊ. चिंच गुळाचं पाणी तुम्ही आवर्जून टाका, खूप छान भेळ होते. थोडीशी शेव टाकून घेऊ, लिंबू साईडला. धन्यवाद.